जौनपुर जिले के खापरखेड़ा पुलिस स्टेशन के तहत दर्ज हुए एक हत्या के मामले को लेकर पुलिस को बड़ी सफलता मिली है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार 23 नवंबर को खापरखेड़ा पुलिस स्टेशन में हत्या का एक मामला दर्ज किया गया था। मृतक आशीष गोंडा ने पर चाकू से वार कर उन्हें मौत के घाट उतार दिया था। इस घटना के बाद आरोपियों के बारे में कोई जानकारी नहीं थी। क्राइम ब्रांच यूनिट 4 की टीम ने गहनता से जांच शुरू कर दी। जांच में यह सामने आया कि यह हत्या एक अचानक विवाद का परिणाम थी। पुलिस ने इस हत्या के मामले में 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। आरोपी आकाश परियार उम्र 20 वर्ष, मितांशु उर्फ लक्की तुषार पुलकुंडे उम्र 20 वर्ष, मनीष बावने उम्र 19 वर्ष और राहुल कावड़े बताया जा रहा है। ये सभी आरोपी शांतिनगर इलाके के निवासी हैं। इन्हें खापरखेड़ा पुलिस स्टेशन के हवाले कर दिया गया है, जहां आगे की कानूनी कार्रवाई की जा रही है। आगे की जांच खापरखेड़ा पुलिस कर रही है। खापरखेड़ा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 24 नोव्हेंबर रोजी एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। ह्याच्यामधला जो मृतक आहे आशिष गोंडाने यांचा बिनासंगम घाट कामठी या ठिकाणी मृतदेह मिळून आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना स्टॅबिंगचे वार होते आणि त्यानंतर हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर जो व्यक्ती होता जखमी तो मयत झाला होता आणि त्या दुसरा पण व्यक्ती जो होता तो पण जखमी असल्यामुळे त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं आणि ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांच्या संदर्भात कोणतीही सुरुवातीला माहिती आमच्याकडे उपलब्ध नव्हती आणि त्यामुळं माननीय CP सरांनी गुन्हे शाखेला आदेश दिले होते की हा गुन्हा कसोशीने तपास करून उघडकीस आणण्याबाबत। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 4 पोलीस निरीक्षक गड्डीमे आणि त्यांची टीमने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आतापर्यंत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन खापरखेड़ा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये आकाश परिहार, मनीष बावने, राहुल कावळे आणि लकी उर्फ मितांशु बैतुंडे असे सर्व शांतिनगर हद्दीमध्ये राहणारे हे सर्व आरोपी आहेत। त्या ठिकाणी ते स्विमिंगला गेले होते आणि तत्कालीन त्या ठिकाणी अचानक त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याच्यामधून त्यांनी स्टॅब इंजुरी करून त्याचा खून केला होता। हे निष्पन्न झालेला आहे। पुढील तपास खापरखेड़ा पोलीस स्टेशन करत आहे।